श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर चला आपल्या विषयाकडे आपण वळूयात. आत्ताचा जो विषय आहे आपला तो आहे वृषभ राशीसाठी एनर्जी काय असणार आहे. वृषभ राशीसाठी जे जातक आपले आहेत त्यांची एनर्जी आपण काय घेणार आहोत किंवा काय या आठवड्यामध्ये त्यांच्या आयुष्यात घडतंय हे आपण आता बघणार आहोत. तर रीडिंगला सुरुवात करूया. वेळ नको घालवायला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा टाइमपास व्हायला नको. पटापट आपण एनर्जी चेक करूया. वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा आहे? वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा आहे? तर वृषभ राशीसाठी या आठवड्याच्या काही गोष्टी, फॅमिली खूप कंप्लीट होताना दिसते. फॅमिली मधल्या काही गोष्टी असतील तुमचे सिक्रेट असतील किंवा कोणत्या गोष्टीचं तुमच्या अपेक्षित किंवा जास्त बघा, मी थोडक्यात तुम्हाला सांगते की काही गोष्टी कशा आहेत. तर या आठवड्यामध्ये काहीतरी तेजस्वी असं किंवा असं तुमच्या आयुष्यामध्ये सूर्यासारखं काहीतरी तेजस्वी होताना दिसतंय. काहीतरी नवीन संधी, काहीतरी नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसतायत. फॅमिली रिलेटेड जास्त आहे. कुठेतरी फिरायला जाणे, शॉपिंग करणे, मुलांच्यासाठी वेळ देणे किंवा शाळेचा काही एखादा फंक्शन असेल तर तो सुद्धा कंप्लीट करणे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आज होत राहतील. आज म्हणण्यापेक्षा या आठवड्यामध्ये होत राहतील. तर ह्या सगळ्या घडामोडी या आठवड्यामध्ये होत राहतील. काहीतरी सेलिब्रेशन असेल किंवा तुमच्यामध्ये काही गोष्टी जर होणार असतील तर त्या पण होतील. ग्रोथ आहे. ग्रोथ म्हणजे काहीतरी बदलत असेल किंवा पैशा रिलेटेड किंवा एखादं करियर किंवा एखाद्या गोष्टींवरती तुम्हाला कार्य करायचं आहे, काम करायचं आहे किंवा पुढे जाऊन कुठेतरी सेटल व्हायचं आहे. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असतील किंवा या आठवड्यामध्ये तुम्ही तसा विचार करत असाल, तर पुढे जाऊन ते सुद्धा सक्सेस होते किंवा तुमच्या आयुष्यामध्ये त्याची काही ग्रोथ होते. ही सगळ्या गोष्टी तुमच्या आता दिसत आहेत. त्यात सुद्धा तुम्हाला सक्सेस आहे. जास्त पैसा इन्कम काहीतरी वाढतोय. हे पण तितकंच सत्य आहे किंवा या आठवड्यामध्ये तशा काही संधी, अपॉर्च्युनिटी किंवा एखादी नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसते. पण सगळं चांगलं जरी असले तर काहीतरी निगेटिव्ह सुद्धा आपल्याला त्रास देत असतं. ते सुद्धा शरीरावरती त्रास होणं किंवा तुम्हाला पेनफुल एनर्जी येणं किंवा काही गोष्टी नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये होत राहतील. आज दिवसभरामध्ये किंवा या आठवड्याच्या दिवसभरामध्ये आठवड्याचं जी एनर्जी आहे आपली, आज आहे 21 तारीख. 21 तारखेपासून 7 दिवसाची जी एनर्जी मी सांगत आहे, त्यामध्ये ही एनर्जी तुमची अशी राहणार आहे. तर शुभ आहे तुमच्यासाठी अंक तर 10, 9, 10. फॅमिलीमधून काहीतरी पेनफुल एनर्जी तुम्हाला पण आहे, दिसते आहे तशी फॅमिलीमधून काहीतरी निगेटिव्ह गोष्टी घडणं किंवा काय, ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये घडताना दिसतायत. बघा, कसं आहे हे, की जादू लागते आपल्या हातामध्ये. कवडी पडत सुद्धा नाहीये. श्री स्वामी समर्थ. आणि ही कवडी हाताला हे गेली तेच उजवी पड म्हणजे वरती तोल करून आली. त्यामुळे तुम्हाला खूप छान आहे, उजवा कौल आहे, चांगला आहे. मुलाबाळांना सुख आहे, काहीतरी मोठ्या थोरामोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला आहे. पित्र म्हणजे कोण असतील आपले, म्हणजे पित्र जे असतात त्यांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला चांगला आहे. कुळाचं रक्षण चांगलं होत आहे. झालंच तर तुमच्या ह्या आठवड्यामध्ये किंवा या आठवड्याचा जो कालावधी आहे त्यामध्ये काहीतरी असं पॉझिटिव्ह घडताना दिसतंय, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, ग्रोथ दिसते तुमच्यामध्ये, काहीतरी नवीन तुम्ही अपॉर्च्युनिटी किंवा काहीतरी नवीन ट्राय करताना दिसताय, जेणेकरून तुमच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. ते संधी तुमच्या या आठवड्यामध्ये होताना दिसते आहे. तर चला आपण मी दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण एनर्जी चेक करूया.
2 मिनिटं. तर आता आपण ही एनर्जी चेक केली. आता दुसऱ्या म्हणजे डेकवरून आपण चेक करणार आहे, की तुमच्यामध्ये अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत, चेक करणार आहोत. आताची एनर्जी जी चेक करणार आहे किंवा काही गोष्टी ज्या आपण बघणार आहे, ते येणारी आता पौर्णिमा जी आहे, कारण आताची अनुसरून किंवा आता येणारं जे आहे कालावधी, तो पौर्णिमेचा काळ आहे. त्या काळामधला संदेश तुम्हाला काय देत आहे? तुळ राशी पौर्णिमा. तुमच्या राशीचा प्रवेश तुळ राशीमध्ये असल्यामुळे एक संतुलन कोच म्हणजे तुम्हाला एका चांगल्या गोष्टीची पडताळणी करायची आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडेल किंवा चांगलं घडेल. पहिलं जे काही घडतंय ते पहिलं सक्षम आहे का किंवा चांगलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाव्याने विचार करायचा आहे आणि नंतरच मग त्याच्यावरती कार्य करायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ आता दुसऱ्या डेकमधून आपण बघणार आहोत. श्रीकृष्ण श्री स्वामी साक्षात ब्रह्मांड आलेले आहेत. ब्रह्मांड नायक आलेले आहेत. अशा उदासता, उपचार, प्रेरणा. येस. उदारता, आशावादी आशावादी जर असाल तुम्ही, तर कदाचित तुमची कामे या आठवड्यामध्ये मार्गी लागतील किंवा प्रभूंचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती आहे. उपचार किंवा दुसऱ्याला मदत करणे किंवा दुसऱ्याची हेल्प जास्त करणे किंवा गरजूवन व्यक्ती जो आहे, त्याला तुम्ही जास्त मदत करणे हे जास्त गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पांची एनर्जी काय असेल तुमच्यासाठी हे आपण बघणार आहोत. न्यू बिगिनिंग आहे तुमची. एक नंबरचं कार्ड आहे. एक नंबर तुमच्यासाठी लकी आहे. न्यू बिगिनिंग आहे. नवीन बिगिनिंग काहीतरी होतंय. नवीन सगळं चेंज होतंय. नवीन वर्षाला सुद्धा काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसतंय. खूप छान एनर्जी आहे तुमची. आता हे कधीपर्यंत बदलेल? न्यू बिगिनिंग तर आहे, पण ते कधीपर्यंत आहे? येस. जेव्हा तुम्हाला क्लिअर दिसेल सगळं, जेव्हा वाटेल की हो, हे सगळं क्लिअर आहे, माझ्या डोळ्याला आता अंधुक किंवा असं वेगळं काही फील होत नाही मला, जेणेकरून माझ्या आयुष्यात काहीतरी व्हावं किंवा घडावं किंवा निगेटिव्ह आहे माझं काही, असं जर वाटायचं जेव्हा बंद होईल, तेव्हा हे सगळं सुधरेल. असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे थोडासा. गणपती बाप्पांचं सुद्धा सांगणं तसंच आहे. डेकमधून सांगणं सुद्धा तसंच आहे. कवड्यांचं सुद्धा सांगणं तसंच आहे. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, जेणेकरून तुम्हाला अजून काहीतरी एनर्जी माझ्याकडून समजेल किंवा मी काहीतरी तुम्हाला चांगल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. तर अजून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की खूप दिवसांपूर्वी म्हणजे 15-20 महिना होत आले असतील, अशा वेळेला मला एका ताईंचा मेसेज आला होता. म्हणजे YouTubeच्या चॅनेलवरती मेसेज आला होता, की त्या म्हटल्या मला, की "ताई तुम्ही काम तर चांगलं करताय, पण हे कितपत योग्य आहे हे स्वामींना आणि तुम्हाला माहिती." तर मग ह्यासाठी मी तुम्हाला काय सांगते आहे, की जर तुम्हाला माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल किंवा माझ्याकडून रीडिंग घ्यायची असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वामींना कौल लावायचा आहे पहिला. सारामृताच्या ग्रंथामध्ये 2 चिठ्ठ्यांवरती आपला होकार जर हवा असेल, तर स्वामींना आपण ना लिहितो पहिला आणि त्याचा कौल घेतो. हेच तुम्हाला करायचं आहे. अगोदर कौल घ्यायचा आहे. कौल घेतल्यानंतर जर स्वामींची इच्छा आली, तरच तुम्ही ते माझ्यापर्यंत यायचं आहे. हे खूप छान आहे, कारण स्वामींचा संदेश सुद्धा खूप छान आहे. कारण तुमच्या मनात ही काही गिल्ट राहणार नाही स्वतःबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल किंवा समोरचा व्यक्ती आपल्याला फसवेल किंवा काय. हे सुद्धा कुणाच्या मनात राहणार नाही. जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत राहतील. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.